हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, गंभीर विषय आणि महत्त्वाचा विषय मी घेऊन आलोय. तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये एक विषय चर्चेला जातोय आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. आणि मराठा समाजाला कुणबी ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. मराठा समाजाला एका ताकदीनं एका जीवानं एकत्र आणतायत. मित्रांनो, आज जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जवळपास 17 दिवसाचं आमरण उपोषण केलं. सरकारला 30 दिवसाची मुदतही आरक्षण देण्यासाठी दिली. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊन भेटले म्हणून त्यांनी 40 दिवसाची सुद्धा मुदत सरकारला आरक्षण जाहीर करण्याच्या संदर्भात दिलेली आहे. आणि ती मुदत 24 ऑक्टोबरला त्या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे 24 ऑक्टोबरला दसरा आहे आणि या दिवशी ही मुदत संपणार आहे. दसऱ्याच्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही आशा अपेक्षा घेऊन मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातला कोट्यवधी समाज, मराठा समाज हा सरकारच्या दिशेनं त्या ठिकाणी आपल्या नजराकडून बसलेला आहे. जर दसऱ्याच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं तर दसरा हा मोठ्या उत्साहात थाटामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात येईल आणि मराठा समाज हा सीमा उल्लंघन करून वेगळ्या दिशेनं कामाला त्या ठिकाणी सुरुवात करेल असं चित्र आहे. परंतु जर मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांच्या सरकारनं जी 40 दिवसाची मुदत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेतलेली आहे आणि या 40 दिवसात जर मराठा समाजाला कुणबी ओबीसी मधून जर आरक्षण दिलं गेलं नाही तर मनोज जरांगे पाटील काय करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले, राज्य सरकारचं लक्ष लागलेले आणि याच वेळी मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा निर्णय झालेला आहे. वास्तविक पाहता 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाची एक विराट सभा घेतली. न भूतो न भविष्यती अशी ती सभा झाली. कोट्यवधीनं मराठा समाज बांधव त्या ठिकाणी एकवटले हे आपण पाहिलं. कुणालाही रुपयाचा खर्च न देता स्वखर्चाने ही मंडळी त्या ठिकाणी आली होती. माता भगिनी होत्या, तरुण होते, ज्येष्ठ मंडळी होती. आणि मित्रांनो, याच सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की 24 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं मुदत घेतलेली आहे, त्यांनी ते आरक्षण आता जाहीर करावं. जर तशा हालचाली दिसल्या नाही तर 22 ऑक्टोबरला आम्ही पुन्हा एकदा मराठा समाजाचे स्वयंसेवक कार्यकर्ते एकत्र बसू आणि सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर पुढचं आंदोलन कसं राहील आणि काय करायचं हा संदेश 22 ऑक्टोबरला मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना देईल असं त्यांनी जाहीररित्या सांगितलंय. मित्रांनो, हा इशारा शिंदे सरकारनं, फडणवीस सरकारनं आणि अजित पवार सरकारनं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कारण त्याचं कारणही असं आहे की मनोज जरांगे पाटलानं बोलता बोलता असं सांगितलेलं आहे की 24 ऑक्टोबरला जर आरक्षण मिळालं नाही तर जर आरक्षण मिळालं तर मराठा समाजाच्या विजयाची यात्रा निघेल आणि जर आरक्षण नाही मिळालं तर मनोज जरांगे पाटील यांची अंतयात्रा निघेल असा स्पष्ट सूचक इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. मित्रांनो, मी पुन्हा DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय, मनोज जरांगे पाटील यांची अनेक आंदोलनं मी स्वतः कव्हर केलेली, त्यांच्याशी अनेक वेळा मी चर्चाही केलेली करतो. त्यांचा स्वभाव मला चांगला माहिती आहे. ते जे बोलतात ते करतात आणि एखाद्या विषयावर जर त्यांनी आंदोलन केलं तर तो विषय मार्गी लागेपर्यंत त्यातून ते माघार घेत नाही. हा त्यांचा इतिहास आहे. आपणही तो तपासून पाहू शकता. यावेळेस मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण सरसकट द्यावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले. विशेषतः त्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या लाखो कोटीवधी संख्येनं असलेला मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतोय, तो एकवटलेला आहे. आणि अशा वेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलेला आहे. तसं जर पाहिलं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातल्या ज्या हालचाली आहेत त्या अत्यंत संत गतीनं चाललेल्या आपल्या लक्षात येते. कुठली ठोस भूमिका आजही सरकारच्या वतीनं घेतल्या जात नाही असंही आपल्याला पाहायला मिळतंय. सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा केंद्रातले मंत्री असतील, हे मीडियाशी प्रतिक्रिया देताना एवढंच सांगतायत, मनोज जरांगे पाटील यांनी कुठली टोकाची भूमिका घेणं गरजेचं नाही. आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लावण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, परंतु इतकी गडबड करू नये, इतकं टोकाचं पाऊल त्यांनी उचलू नये. याचा अर्थ असा निघतोय की 24 ऑक्टोबर पर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेत नाही किंवा ते देऊ शकणार नाही असे संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळतात. आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी बोलताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारनं मुदत मागितलेली आहे, जी 30 दिवसाची मुदत मागितली होती त्यामध्ये आम्ही 10 दिवस वाढवून दिलेले
आणि सरकारनं आम्हाला सांगितलं होतं 1 महिन्याची वेळ द्या, आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतोय. जर टिकणारं देणार असेल आणि त्यात अडचणी येणार असतील तर आम्ही 10 दिवस वाढवून दिलेले आहेत. आता सरकारनं आमच्याकडून मुदत घेतलेली आहे आरक्षण जाहीर करायला आणि त्यामुळे त्यांनी 24 ऑक्टोबरला ते आरक्षण जाहीर करणं गरजेचं आहे, कारण ते आता त्यांनी बांधून घेतलेला निर्णय. जर तसं झालं नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय 24 ऑक्टोबर पर्यंत जर आरक्षण मिळालं किंवा न मिळालं तर 2 निर्णय या ठिकाणी होतील. एक म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा मनोज जरांगे पाटील यांची अंत्ययात्रा निघेल, असा सूचक इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मित्रांनो, हे बोलत असताना मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सांगतायत की 24 ऑक्टोबर पर्यंत आम्ही वाट पाहतोय, आंदोलन आमचं शांततेनं संयमानं राहील. कदाचित जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही 24 ऑक्टोबरला तर त्यानंतर मात्र मी स्वतः टोकाची भूमिका घेऊन आंदोलन करेल, जे की लोकशाही मार्गाने असेल, शांततेनं असेल आणि संपूर्ण राज्यातला मराठा समाज यामध्ये सहभागी होईल. किंवा त्यांचं आंदोलन काय राहील हे मी आज सांगत नाही, परंतु जे काही 24 ऑक्टोबर नंतर लोकशाही मार्गाने आणि शांततेने आंदोलन होतील ती आंदोलन मात्र सरकारला झेपणार नाही, सरकारला सहन होणार नाही. याचा अर्थ मित्रांनो असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका ठरवलेली. आरक्षण हे मिळूनच मी घेणार आहे. जर राज्य सरकारनं आरक्षण दिलं नाही तर त्यांच्या छाताडावर बसून आपण आरक्षण घेऊ, असं सुद्धा त्यांनी विराट मराठा समाजाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी वक्तव्य केलेले. याचा अर्थ त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे, पूर्ण दिशा ठरवलेली आहे आणि पुढचं आंदोलन कसं राहील हे सुद्धा त्यांनी ठरवलेले, जे की 22 ऑक्टोबरला ते जाहीर करणार आहेत. परंतु मित्रांनो, यामधून जो इशारा दिलाय तो सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचे आहे. मराठा समाजाचे जे स्वयंसेवक असतील किंवा मराठा समाज बांधव असतील, भगिनी असतील, त्यांनी सुद्धा हा इशारा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जरांगे पाटील ज्या अर्थी असं म्हणतायत की 24 तारखेला आरक्षणाच्या मुद्द्यावर एकतर मराठा समाजाची विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे पाटील हे गंभीर स्वरूपाचं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आणि खरोखर जर तसं झालं तर त्यानंतर सरकारचा कुठलाही प्रतिनिधी आला, भले तो मुख्यमंत्री असेल, देशाचे पंतप्रधान असतील, तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्याशिवाय मनोज जरांगे पाटील आपलं आंदोलन मागे घेणार नाही. हा त्यांचा स्वभाव आहे आणि खरोखरच असं जर झालं तर लाखो करोडोंचा जो जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आलेला आहे तो सुद्धा याच पद्धतीची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. गावोगाव आमरण उपोषण होतील, अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होतील, अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन होतील, अनेक ठिकाणी चूल बंद आंदोलन होतील. अशा पद्धतीच्या आंदोलन करण्याची भूमिका आणि पवित्रा आणि सूचना ही मराठा समाजाच्या अनेक स्वयंसेवकाकडून, कार्यकर्त्याकडून आणि बांधव भगिनीकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या बैठकीमध्ये मांडण्याची शक्यता आहे आणि आपल्यालाही तसंच सूत्रांच्या माहितीकडून मिळतंय. जर असं झालं तर ही आंदोलनं लोकशाही मार्गाने होतील, शांततेने होतील, परंतु राज्य आणि केंद्र सरकारला ही न परवडणारी आहेत, कारण यातून कुठलाही मार्ग मनोज जरांगे पाटील बोलतील तोपर्यंत निघणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मनोज जरांगे पाटील यातून कुठलाही मार्ग काढणार नाही. हा त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आपली भूमिका ठरवलेली आहे, अंतिम झालेली आहे, ती 22 ऑक्टोबरला जाहीर होईल. मित्रांनो, हा विषय मला आपल्या सोबत शेअर करणं अत्यंत गरजेचं वाटलं. त्याचं कारण असं आहे की आज 18 ऑक्टोबर आहे आणि जवळपास 22 ऑक्टोबर यायला म्हणजे 3 ते 4 दिवस शिल्लक राहिलेले आणि 24 तारखेला यायला सुद्धा 6 दिवस शिल्लक आहेत. या 6 दिवसामध्ये अनेक घडामोडी घडतील. आपण सुद्धा सावध राहा. जरांगे पाटील यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा आहात. मित्रांनो, लाखांचा पोशिंदा, लाख जरी गेले तरी चालतात, पण लाखाचा पोशिंदा जपला पाहिजे या विचारानं आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. आंदोलन मिळण्यासाठी, आरक्षण मिळण्यासाठी आपण आंदोलन करतायत, हा आपला हक्क आहे, अधिकार आहे, परंतु हे सगळं होत असताना ते यशस्वी होणं सुद्धा गरजेचं आहे आणि कुठलाही माणूस न गमावता यश मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मनोज जरांगे पाटील समाजाला सांगतायत कुणीही आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, कुठलंही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गाने आपण हे आरक्षण मिळवून घेणार आहोत. पण असं जरी असलं तरी ते स्वतः सांगतायत की आरक्षण जर नाही मिळालं तर एक तर मराठा समाजाची विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल. म्हणजेच
मनोज जरांगे पाटील ही टोकाची भूमिका आंदोलनाच्या संदर्भात घेण्याच्या तयारीत आहेत, याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांनो, हा विषय मी आपल्यासोबत शेअर केला. आपल्याला ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येते, ती आमच्यासाठी महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.